नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबईसह राज्यभरातल्या 29 महानगरपालिकांसाठीच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. 8 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार आहे. 17 सर्वसाधारण जागांपैकी 9 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर असणार आहेत. नवी मुंबई, मीरा भाईंदर हे देखील खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेत. आणि राज्यामधल्या 29 महानगरपालिकांमध्ये कोणत्या प्रवर्गामधला महापौर होणार आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये महिला महापौर असणार आहे सर्वसाधारण प्रवर्गातून. नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौरपदी असेल. हेच आरक्षण पुणे, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिकांसाठी सुद्धा लागू आहे. म्हणजे राज्यातल्या बहुतांश मेट्रो सिटीजसाठी महिला सर्वसाधारण हे आरक्षण आहे. सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला या महापौरपदी असतील. याशिवाय धुळे, नांदेड आणि मालेगाव इथे सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गातील महिला या महापौरपदी असतील. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये पिंपरी चिंचवड, भिवंडी, वसई, विरार इथे महापौर बसतील, जे महिला किंवा पुरुष दोन्हीही असू शकतात. परभणी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर इथेही सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर असेल. ओबीसी प्रवर्गातले महापौर असतील पनवेल आणि इचलकरंजीमध्ये, तर चंद्रपूरमध्ये ओबीसी प्रवर्गातील महिला महापौर असेल. जळगावमध्ये सुद्धा ओबीसी प्रवर्गातील महिला महापौर असेल, तर उल्हासनगर, अकोल्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती किंवा उमेदवार महापौर असेल. अहिल्यानगरमध्ये महिला ओबीसी, तर कोल्हापूरमध्ये ओबीसी उमेदवार महापौर असेल. ठाण्यामध्ये एससी प्रवर्गातील महापौर असेल, तर कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गातील महापौर असेल. जालनामध्ये एससी प्रवर्गातील महिलेसाठी महापौर पद आरक्षित आहे आणि लातूरमध्ये सुद्धा एससी प्रवर्गातील महिलेसाठी महापौर पद आरक्षित आहे. आता या आरक्षण सोडतीमध्ये सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, पण मुंबईमधील महापौर पद कुणासाठी आरक्षित होते याकडेही लक्ष लागलं होतं, कारण याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा बऱ्याच सुरू होत्या. मुंबईचं महापौर पद हे आज खुल्या प्रवर्गातल्या महिला उमेदवारासाठी, महिला नगरसेवकासाठी राखीव झाले. त्यामुळे महायुती आता कुणाला संधी देते याकडेही लक्ष आहे. येत्या काही दिवसांमध्ये महापौर कोण होणार हे ठरवलं जाणार आहे. राज्यामधल्या सर्व 29 महानगरपालिकांसाठी आज महापौर पदासाठीची सोडत पार पडली. यामध्ये मुंबईसाठी खुल्या प्रवर्गातील महिला असा निकाल आला. त्यानुसार आता महायुतीला महापौर निवडावा लागणार आहे. आणि मुंबईच्या महापौर पदासाठी कुणाकुणाची नावं चर्चेमध्ये आहेत यावर एक नजर टाकूयात. सर्वात चर्चेत असलेलं नाव आहे तेजस्वी घोसाळकर. निवडणुकी आधीपर्यंत तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटामध्ये होत्या. त्यांचं अवघं कुटुंब ठाकरे गटामध्ये होतं, पण ठाकरे गटामध्ये कुचंबणा होते असं म्हणत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या जागी मुंबई बँकेमध्ये संचालक मंडळावर तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपमध्ये आयारामांचेच लाड होतात अशी टीका विरोधक करतील जर तेजस्वी घोसाळकर यांना महापौर पदासाठी संधी दिली गेली. हर्षिता नार्वेकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी आहेत. त्यांना संधी मिळाली होती या निवडणुकीमध्ये. तिकिटावरूनही बराच गदारोळ झाला होता की एकाच कुटुंबात किती तिकीट दिली जातात. त्यांना जर महापौर केलं तर नार्वेकर कुटुंबामध्ये 2 मोठी पदं जातील, कारण राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे विरोधकांना भाजपवर घराणेशाहीचा आरोप करण्याची संधीही मिळेल. त्यामुळे हर्षिता नार्वेकर यांना ही संधी मिळणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे या कारणांमुळे. तिसरं नाव आहे राजश्री शिरवडकर. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या या कार्यकर्त्या आहेत, ज्या आता नगरसेवक म्हणून निवडून आल्यात. सामान्य कार्यकर्ती ते नगरसेवक असा प्रवास राजश्री शिरवडकर यांचा राहिलाय. राजश्री शिरवडकर यांना जर महापौर पदाची संधी मिळाली तर कार्यकर्ते खुश होतील.
भाजपमध्ये निष्ठावंतांना पदं दिली जातात असा संदेश पक्षाला देता येईल. सामान्य मराठी महिलेला महापौर केलं असंही भाजपला सांगता येईल. अर्थातच भाजपचं धक्का तंत्र आता सर्वज्ञात आहे, त्यामुळे चर्चेत असलेलीच नावं महापौर पदासाठी निवडली जातील याबद्दल कोणतीही शक्यता नाही. कदाचित एखादा धक्कादायक असलेली निवड भाजपकडनं समोर येऊ शकते. आता मुंबईमध्ये आज जी महापौर पदाच्या आरक्षणासाठीची सोडत निघाली त्यामध्ये माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या गटनेत्या आता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलाय. मुंबईला ओबीसी किंवा एसटी प्रवर्गातला महापौर मिळायला हवा होता असा दावा पेडणेकरांनी केला, तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दावा खोडून काढला. आक्षेप घेणाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करावा असा टोला साटम यांनी लगावलाय. ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे. आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो. आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं. त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये. या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3(1) या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं. आणि मुंबईमधील ठाकरे गटाच्या विजयी उमेदवार डॉक्टर सरिता म्हस्के यांच्याशी अखेर पक्षाचा संपर्क झाला. त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आणि अगोदर शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचीही सदिच्छा भेट घेतली. म्हस्के कालपासून नॉट रिचेबल होत्या. पक्षाच्या बैठकीला आणि नंतर गटनोंदणीसाठी त्या कोकण भवनामध्ये सुद्धा आल्या नव्हत्या. त्यामुळे कल्याण पाठोपाठ आता मुंबईतही ठाकरेंचे विजयी उमेदवार फुटू लागलेत का या चर्चा सुरू झाल्या. पण आज म्हस्केंनी ठाकरेंची भेट घेतली आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आणि गटनोंदणी अगोदरच नगरसेवक नॉट रिचेबल का होतात हा सवाल अनेकांच्या मनामध्ये आहे. त्याचं उत्तर हे आहे की निवडणुकीनंतर 30 दिवसांमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षातल्या नगरसेवकांची गटनोंदणी करणं बंधनकारक असतं. गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. गटनोंदणी केल्यानंतर नगरसेवकांना गटप्रमुखांचा नियम पाळावा लागतो. तसं केलं नाही तर संबंधित नगरसेवकावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांकडून गटनोंदणीच्या अगोदर नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे नगरसेवक ऐन गटनोंदणीच्या वेळी गायब होतात. आता ही प्रक्रिया नेमकी काय असते ते सविस्तरपणे बघूयात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम या कायद्यानुसार निवडणुकीच्या नंतर 30 दिवसांच्या कालावधीत गटनोंदणी किंवा आघाडी ही नोंदणी करून घेणं हे बंधनकारक असतं. नगरसेवकांनी त्या भागातल्या विभागीय आयुक्तांसमोर जाऊन सही करणं बंधनकारक असतं. विभागीय आयुक्तांकडे निवडून आलेल्या नगरसेवकांची एक यादी दिली जाते. विभागीय आयुक्त उमेदवाराचे फोटो आणि ओळखपत्र तपासून घेतात आणि मग नोंदणी करतात. विभागीय आयुक्त प्रतिज्ञापत्रानुसार उमेदवाराची गॅझेटमध्ये नोंदणी करतात. महानगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकीपर्यंत गट कायम राहतात. गटनोंदणीनंतर गटप्रमुखाचा नियम डावलला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. नियम डावलला तर संबंधितांचं नगरसेवक पदही जाऊ शकतं.
आणि मुंबईमध्ये भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेला मोठा फटका बसलाय। बंडखोरांमुळे शिवसेनेच्या तब्बल 10 उमेदवारांचा पराभव झाला, असं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतंय। या मतदारसंघांमध्ये महायुतीची मतं 2 उमेदवारांमध्ये विभागली गेली आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला। यावर भाजपच्या नेत्यांनी खासगीत स्पष्टीकरण दिले। जागा वाटपात आम्ही या जागा मागत होतो, कारण जागा मिळाली नाही तर बंडखोरी होणार हे आम्हाला माहित होतं, पण शिवसेनेनं आमचं ऐकलं नाही आणि हट्टाला पेटून त्या जागा घेतल्या, असा बचाव भाजपचे नेते करतायत। शिवसेनेच्या कोणत्या उमेदवारांचा पराभव झाला त्या यादीवर एक नजर टाकूयात। या यादीतलं पहिलं नाव आहे अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक 121 मधील प्रतिमा खोपडे यांचं। त्यांचा पराभव झालाय। शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्या। दिंडोशी प्रभाग क्रमांक 41 मधून मानसी पाटील यांचा पराभव झालाय। अणुशक्तीनगर प्रभाग क्रमांक 143 मधून शोभा जायभाये यांचा पराभव झालाय। कुर्ला प्रभाग क्रमांक 169 मधून जय कुडाळकर यांचा पराभव झालाय। वर्सोवा प्रभाग क्रमांक 61 मधून राजुल पटेल यांचा पराभव झालाय। तर दिंडोशी प्रभाग क्रमांक 39 मधून विनया सावंत पराभूत झाले। मागाठाणे प्रभाग क्रमांक 12 मधून सुवर्णा गवस यांचा पराभव झालाय। वांद्रे पूर्व प्रभाग क्रमांक 94 मधून पल्लवी सरमळकर पराभूत झाल्या आणि सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक 173 मधून पूजा कांबळेंचा पराभव झालाय। कुलाबा प्रभाग क्रमांक 225 मधून सुजाता सानप यांना सुद्धा बंडखोरीमुळे पराभव सहन करावा लागला।